आपण एंटर केलंय. ओ काय स्ट्रक्चर आहे. महामानवी डिब्बा. खूप कडक एक महामानवी डिब्बा बनवला आहे. त्याचं स्ट्रक्चर एवढं कडक आहे ना, पूर्ण मी तुम्हाला शो करतो. हे ॲक्च्युली इकडे होतं पण ते थोडं कालांतराने नष्ट झालं आहे स्ट्रक्चर. पण हे स्ट्रक्चर अजूनही आहे. त्याच्यामध्ये खूप बारकाईने कोरीवकाम केलं आहे. इकडे वेगवेगळे त्यांनी हे बघा हत्ती, वेगवेगळ्या पेंट्स त्यांनी दगडावर कोरलेल्या आहेत मूर्त्या अशा एकदम प्राचीन स्वरूपातल्या. यामधून ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आहे इतिहासामधले. खूप डान्सिंग वगैरे सगळं आहे. अजूनही तसेच आहेत एवढ्या वर्षांसुद्धा. आणि हे पूर्ण मोठं स्ट्रक्चर आहे. आता ते हळूहळू थोडं साईडने नष्ट झालं आहे, पण आपण जाऊन बघणार आहोत. मेन इंटरेस्ट आहे वरती जाण्यासाठी. आपण ह्या साईडला पण सेम त्यांनी कोरलेलं आहे त्यामध्ये दगडामध्ये मूर्त्या. प्रत्येक जे आर्ट कोरलेलं आहे त्यामध्ये काही ना काहीतरी संदर्भ आहे आणि काही ना काही सांगण्याचा उद्देश आहे. आणि या साईडला पण आपण बघू शकतो. या साईडला थोड्या मोठ्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती अजून पण त्या एकदम क्लिअर आपल्याला दिसू शकतात की काय कोणती डिझाईन कोणते आर्ट्स वगैरे काढलेले त्या पूर्ण त्यांनी दगडावरती पूर्ण आर्ट काढलेलं आहे. पायऱ्या आपण चढत आहोत. चढताना तुम्हाला दाखवतो पायऱ्या की त्यांनी जसं जसं आपण वरती चाललो आहे. हे एक राजाचा एक सिंहासन त्या टाईपमध्ये वाटते पूर्ण. हे पूर्ण आपण आता वरती आलो आहोत. वरती येऊन आता आपण बघणार आहोत वरून कसा नजारा दिसतोय चारी साईडला. आपण त्या स्ट्रक्चरच्या पूर्ण वरती आलो आहोत. इकडनं पाहू शकता तुम्ही पूर्ण आहे या साईडचं नजारा. ओ वाव, इकडून खाली जायला रस्ता पण आहे. आपण जातो खाली. आता इकडून दोन्ही साईडने खाली उतरायला रस्ता आहे आणि हे डायरेक्ट आपल्याला याच्या बॅक साईडला येऊन सोडतं. बॅक साईडला सुद्धा सेम साईडला एक खाली हत्ती घोडे यांचे म्हणजे आर्ट त्यांनी काढलेलं ते अजूनही तेवढ्या छान पद्धतीने दिसतोय.